म्हणजे एवढं सगळं सांगून तुम्ही परत मलाच दोषी धरताय मा? आम्ही तुम्हाला दोषी धरत नाही आहोत गायत्री, पण सगळंच खापर तुम्ही विनायकरांवर फोडणार असाल तर ते योग्य नाही ना. बरोबर आहे, तुम्हाला कायमच तुमचे जावई फक्त योग्य वाटलेले आहेत. पण यावेळेला काही होऊ देत, मी कुणाचंही काहीही ऐकणार नाहीये, कळलं? गायत्री, आत्या ये ग तृप्ती, काय म्हणते कॉलेज? चाललंय. अहो सुट्ट्याच इतक्या असतात ना की पोर्शन सुद्धा कम्प्लीट होत नाही. आणि नाही झाला तरी कोणाला फरक पडतोय? कॉलेजला तर अजिबात पडत नाही, कारण ते फी आधीच घेऊन मोकळे झालेले असतात. विद्यार्थ्यांना त्याहून पडत नाही, कारण ते पालकांच्या खिशातनं फी काढून मोकळे झालेले असतात. आणि क्लासेसला तर काय आनंदच आनंद. आत्या आज वेगळ्याच मूड मध्ये दिसताय एकदम. माझा मूड नेहमी सारखाच आहे, तुझा बदललाय बहुतेक, म्हणून तुला आज माझ्याशी गप्पा माराव्याशा वाटतायत. नाही तर आतापर्यंत 3दा विचारलं असतंस, मुक्ता कुठे गेली, आली नाही का अजून? तुम्हाला मुक्ताने नक्की काहीतरी सांगितलंय. मुक्तानी मला काहीही सांगितलेलं नाहीये. मुक्ता, तृप्ती आलीये का? हे बघ, मांजरांनी किती डोळे मिटून दूध प्यायलं ना तरी सुद्धा सगळ्या जगाला कळत असतं. तू हे सगळं बोलूनच पकडली गेलीयस. हाय तृप्ती. हाय. जरा चल ना माझ्या बरोबर, मला खूप कंटाळा आला एकटीला जायचा. काय कुठे दौरा? पिक्चरला की शॉपिंगला? नाही हो, पिक्चर वगैरे काही नाही. जरा पार्लर मध्ये जायचंय हेअर ट्रीटमेंट साठी आणि फेशियल करायचंय. काय ग, नेहमी जातेस पार्लरला की आत्ताच जावं असं वाटतंय? मुक्ता, आत्या का माझी फिरकी घेत आहेत अशी? अगं काही नाही, तुझं गुपित सांगितलंय मी तिला. कुठपर्यंत ठरल्या गोष्टी? साखरपुडा कधी आहे तुझा? नाही ग, एवढ्यात नाही काय ठरवते. जरा बोलून बघते त्याच्याशी, त्याच्या आवडी निवडी स्वभाव जरा कळू देत ना काहीतरी. म्हणजे गाडी हळूहळू लागली आहे रुळाला, पोचेल स्टेशनात. आत्या मी जाऊ तिच्या बरोबर? जा, पटकन आले तयार होऊन. आता किती दिवसांनी मुक्ताला असं उत्साहात बघतीये, खूप छान वाटतंय. आमच्या कॉलेजच्या सगळ्याच ऍक्टिव्हिटीज मध्ये तिला इतका इंटरेस्ट असायचा ना, आम्हीच हैराणून जायचो. तू सुद्धा अशीच अधूनमधून येत जा ग, कंपल्सरी तिला घराबाहेर काढत जा. हो आत्या. तरच ती पूर्वीसारखी होईल ग. चल या आती, चहा घेऊया दोघे जण. वंस जाऊ दे हो, नका फार विचार करू. काय हो बघ, काय घर म्हटलं ना की भांडणही होतातच. अगं म्हणून काय लगेच कोणी घर सोडून येतं हे का? बघ दिवाकर, मी पुन्हा त्या घरात जाणार नाहीये. गायत्री, कळलं का? मला एक सांग, मेघना वहिनीने दिले मला थोडेसे पैसे खर्चाला, काय ग? पण म्हणजे काय मी लगेच काय फार मोठा भ्रष्टाचार करते का? अगं तसं नाहीये काय. दिवाकर राहू द्या ना. आधीच वंस त्या घरून खूप काही सहन करून आल्यात, त्यात त्यांना आणखीन प्रश्न विचारून त्रास देऊ नका. बघ बघ दिवाकर, ही एकमेव व्यक्ती अशी आहे या घरातली जी मला समजून घेऊ शकते. हे बघ गायत्री, दिवाकर राहू द्या. वंस, तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही कुण्या परक्याच्या घरी आलेलं नाही आहात, स्वतःच्या घरी आला. दिवाकर, आणि मी तुम्हाला सांगते, या घरावर आमच्या आधी वंसांचा अधिकार आहे. वंस, तुम्ही फार विचार करू नका. चला, मी तुमची गेस्ट रूम मध्ये सोय करून देते. यांचं काय आपलं असंच, तुम्ही नका विचार करू. हो फार. विशाल, कॉफी. अरे मामा, तू थँक्यू. कसला विचार करतोयस? नाही म्हणजे आता कोणाच्या मागं लागलायस तू? काय मामा, चेष्टा करतोस की काय? मी एक साधारण पत्रकार आहे रे, मी कोणाच्या मागे लागला? हे बरोबर आहे रे, ते रात्रभर लिहित बसलायस ना, ते कोणाविषयी ते तरी सांगशील का? अरुण गडकरी. अरुण गडकरी? विशाल, आता मला कळलं तू काय लिहितोयस ते. अरे असं एखाद्याविषयी उघड उघड लिहिणं हे धोकादायक असतं रे. मामा, आता पत्रकारिता सोडणं शक्य नाही. हा, दुसरं काय असेल तर सांग. म्हणजे तू तुझ्या मनासारखंच वागणार तर? ती बघ, गौरी सुद्धा आली. हाय विशाल. हाय, माझा मामा. नमस्ते. नमस्कार. गौरी, आता तिलाच विचारा तिची मतं. अरे काही नको. अरे तिला तुझी पत्रकारिता आवडते म्हणजे तिचे सुद्धा विचार तुझ्यासारखे ज्वलंत आणि मॉडर्न असणार. मामा, गौरी आली आहे, एक कप कॉफी आणतो. विशाल, मामा
रागावले नाही आहेत ना? त्याचं का तू एवढं मनावर घेऊ नकोस, हे त्याचं नॉर्मल वागणं आहे. एनिवे, तू सांगितलं होतंस ना मला स्टोरी करायला. भरपूर काम केलं याच्यावर. व्हेरी गुड. आपण खाली जाऊन वाचूया. चल. हो तुम्ही पेपर्स तयार करून ठेवा, आम्ही नंतर इन्स्ट्रक्शन्स देऊ काय ते. हो ठीक आहे हां. झाले का सगळे प्रॉब्लेम सॉल्व? एवढे सोपे नसतात ते. पद्माकर, प्रत्येक वेळी परिस्थितीच एवढी बिकट असते की आपणच कुठेतरी कमी पडतो. म्हणजे काय काय म्हणायचं आहे का तुला? काय म्हणायचं आहे? मी कमी पडतोय? हा प्रश्न तू स्वतःलाच विचारून बघ. आज सकाळपासून कामावर गेला नाहीस का? काही विशेष कामं नव्हती. विशेष कामं नव्हती की परिस्थितीपासून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता? मी कुठेही पळून मिळून जायचा प्रयत्न करत नाहीये. खोटं बोलतोस. हॅलो, हा कोण बोलतोय? हॅलो. हॅलो काका, मी सागर बोलतोय. हां बोल रे. काका, मला तुमच्याशी एका खूप महत्त्वाच्या गोष्टीवर बोलायचं आहे. कशाबद्दल? खूप प्रॉब्लेम्स चालले आहेत आपल्या ऑफिसमध्ये. चुकीच्या माणसाला फोन केलास तू. काका, तुम्ही काय बोलताय? अरे, तुमच्या कंपनीतनी चोरी केली म्हणून कामावरून काढून टाकले. मला माहित नाही का तुला? काका प्लीज, तुम्ही विसरू नाही का शकत? तू काय विसरायला सांगतोयस मला? ज्या कंपनीतनी आयुष्यभर प्रामाणिकपणे काम केलं, त्या कंपनीतून बाहेर पडल्यानंतर चोरीच्या आरोपाचं ओझं घेऊन जगतोय मी या वयात. कदाचित तू माझं दुःख समजू शकशील, पण त्याची तीव्रता काय आहे हे फक्त मीच जाणतो. काका, तुम्हाला खरंच माहित नाही की ऑफिसमध्ये केवढा मोठा प्रॉब्लेम चालू आहे ते? बाबा आणि काका वाटणीपर्यंत येऊन पोचले. तर सागर, मला बोलायला खूप वाईट वाटतंय, पण हे आज न उद्या होणार होतंच. जोपर्यंत मी कंपनीत होतो तोपर्यंत हे असं होऊ नये यासाठी मी झटलो, आणि त्याच गोष्टीचा राग दिवाकरनं मनात ठेवलाय. काका, मला आता तुमच्या मदतीची खूप गरज आहे. हे बघ, या कंपनीसाठी मी रक्ताचं पाणी केलं, पण या क्षणी मी तुला काहीही मदत करू शकत नाही. हा तुमचा अंतर्गत खासगी मामला आहे. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. सागर, तू इथे आणि असं एकटाच काय बसलायस? जरा बोलायचं होतं तुमच्याशी. बोल ना. बाबा, तुम्हाला पटतंय की मी आता मोठा झालोय? ऑफकोर्स. का असं का विचारलंस? नाही, मग माझ्या एका प्रश्नाचं खरं खरं उत्तर द्याल? विचार. विचार. बाबा, बाबा, ती
दुसरी बाई. बरं झालं सागर तू हे विचारलंस. होय सांग, हे खरं आहे. आता हे उत्तर ऐकून तुला तुझ्या बापाबद्दल काय वाटत असेल हे आम्ही सांगू शकत नाही. पण एक मात्र सांगतो की अनेक वर्षांपूर्वी हे आमच्या हातून घडलंय. पण हे योग्य आहे? नसेलही. शिवाय तू ह्या गोष्टीला आमच्या हातून घडलेली एक चूक असंही म्हणू शकशील. ठीक आहे, पण हा व्यभिचार नक्कीच नाही. शिवाय तुमच्या यंग पिढीच्या भाषेत सांगायचं झालं तर हा आमच्यासाठी एक टाइमपास वगैरे नाही बेटा. ही आम्ही स्वीकारलेली एक जबाबदारी आहे आणि ती आम्ही पार पाडणारच. आता तुम्ही स्वीकारा किंवा नका स्वीकारा, पण गोष्टी आहेत त्या अशा आहेत. आय होप तुला तुझं उत्तर मिळालं. मुक्ती काय होतंय? मुक्ता पुन्हा स्वप्न पडतंय का तुला? ए मुक्ता, मुक्ता मुक्ता जागी हो बाळा. अगं तू आपल्या घरी आहेस, काय होत नाहीये तुला? आपल्या घरी आहेस तू. स्वप्न पडतंय का तुला पुन्हा? हा मुक्ता, बरं वाटत नाहीये का मुक्ता? मुक्ता हो ग बाळा, कोणी नाहीये, कोणी नाहीये, तू घरी आहे. मुक्ता घाबरू नको, घाबरू नको, एकदम शांत हो. मॅडम. हां, काय नाव म्हणाल आपलं? मॅडम मी भडसावळे. राईट. मिस्टर भडसावळे, माझं एक काम करा. आपल्या या कंपनीत जेवढा म्हणून सिनियर स्टाफ आहे, म्हणजे जे गेले 12-15 वर्ष आपल्याकडे काम करत आहेत, त्यांची एक लिस्ट मला प्रायोरिटी बेसिसवर आणून द्या. ठीक आहे. मॅडम काही विशेष? भडसावळे, किती वर्ष काम करताय तुम्ही इथे? झाली मॅडम, 15 वर्ष झाली. अमृत डेअरीचा उत्कर्ष या डोळ्यांनी पाहत आलोय. तरी इतक्या वर्षात तुम्हाला हे कळलं नाही की सांगितलेलं काम कुठलाही प्रश्न न विचारता करायला हवं? नाही मॅडम, म्हणजे मला वाटलं की काही विशेष. भडसावळे, तुमच्या भावना, तुमच्या विचार तुमच्या जवळच ठेवा. आम्ही जेव्हा त्या मागू ना तेव्हाच द्या. कळलं? सॉरी मॅडम, चूक झाली. या अशाच चुका सुधारायला मी इथे आले. सांगितलेलं काम लगेच व्हायला. आणि बघा, त्या लिस्टमध्ये स्वतःचं नाव टाकायला विसरू नका. गेली 15 वर्ष काम करताय ना इथे. येस मॅडम. या आता.
मॉर्निंग भरसावळे. भरसावळे, काय झालं काय? काही नाही. हो, अशी रडताय काय? झालं काय ते तरी सांगा. बागवे, आता या ऑफिसमध्ये पूर्वीसारखे दिवस आणि माणसंही राहिलेली नाहीयेत. अहो पण मला एक गोष्ट कळत नाहीये की मला न सांगता साईट ऑफिसवरती जाऊन एवढे सगळे उद्योग करायची तुला गरज काय होती? गरज होती काका. तुम्ही सर्वांनी मला काही ऑप्शनच दिला नाही. मी फार आधीपासून सर्वांना घसा फोडून सांगत होतो की या सगळ्यात गोवर्धन काकांचा काहीच संबंध नाहीये. पण सागर, एकदम एवढं मोठं होण्याचा प्रयत्न करू नकोस. नाही, मोठ्या होण्याचा काहीच प्रश्न नाही, पण माझ्या बोलण्याची कुणी साधी दखलही घेऊ नये. हे पहा, मी आणि स्वतः मानी आपल्या डोळ्यांनी जे पाहिलंय ते खोटं आहे असं तुला म्हणायचंय का? नाही काका, तुम्ही डोळ्यांनी बघितलं नाही, तुम्ही कानाने ऐकलं असेल, कसंही असेल, पण चूक काय त्यात? हा, चूक हीच आहे की एका साध्या वॉचमनची नोकरी करणाऱ्या माणसाचं ऐकून तुम्ही गोवर्धन काकांवर आरोप ठेवलात. काहीतरी वेड्यासारखं बडबडू नकोस. नाही काका, मी वेड्यासारखं बोलत नाहीये. काका, तू प्लीज माझं ऐकून घे ना. तुला माहित नसेलही कदाचित, पण मी जेव्हा त्या वॉचमनच्या घरच्या पत्त्यावर गेलो तेव्हा त्याच्या शेजारी राहणारा माणूस मला म्हणाला की काही दिवसांपासून त्या वॉचमनकडे खूप पैसे आले होते. आता आपण त्या वॉचमनला नोकरीवरून काढून टाकल्यानंतर कुठून आले त्याच्याकडे एवढे पैसे? तुला सिद्ध काय करायचं? हा, नाही यार, इतक्यात मी काहीच सिद्ध करू शकत नाहीये. पण अचानक त्या वॉचमनकडे खूप पैसे येणं, इतकी वर्ष मुंबईत राहणारा माणूस अचानक गाशा गुंडाळून गावाला जाणं, अचानक एवढा योगायोग. नाही, सगळ्याच गोष्टी क्लिअर नाहीये, पण आज न उद्या सगळ्या गोष्टींचा छडा लागेलच. आणि तो मी लागेल.